मुकेश अंबानींच्या मातोश्रींची प्रकृती बिघडली. कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल, तर अद्याप रिलायन्स किंवा अंबानी कुटुंबियांकडून माहिती नाही. सांगलीच्या कृष्णा आणि वारणा नदीपात्रामध्ये वाढ. हरिपूर येथील कृष्णा आणि वारणा संगमेतील ड्रोनद्वारे टिपलेले छायाचित्र. संजय चव्हाण यांनी परभणीचे जिल्हाधिकारी म्हणून स्वीकारला पदभार. चव्हाण यापूर्वी मुद्रांक शुल्क विभागाचे अतिरिक्त नियंत्रक म्हणून कार्यरत. सोलापूर ते मुंबई विमानसेवेचा मार्ग मोकळा. डीजीसीए कडून स्टार एअर्स विमानसेवा सुरू करण्यास परवानगी. कबुतरांना खाद्य देण्यासाठी 3 संस्थांचे अर्ज. कबुतरांना नियंत्रण पद्धतीने खाद्य पुरवण्याची तयारी. संस्थांच्या अर्जावर बीएमसीने मागवल्या हरकती आणि सूचना. जळगाव रोडवरील खड्ड्यांमुळे स्मार्ट सिटी बस बंद पडली. अचानक बस बंद पडल्याने प्रवाशांची गैरसोय. तातडीनं रस्ते दुरुस्तीची मागणी. माणगाव इंदापूरच्या वाहतूक कोंडीतून सुटका होणार. पर्यायी उपाययोजना करण्यासाठी सरकारचा प्रयत्न सुरू. मंत्री अदिती तटकरे यांची माहिती. वाशिममध्ये सुषमा कांबळे यांना उमेदची साथ. बेरोजगारीवर मात करत स्वतःचा उद्योग उभारला. पुणे महापालिकेच्या 10,500 कंत्राटी कामगारांना अखेर दिलासा. दिवाळीपूर्व 8.33% बोनस. तर आयुक्त नवल किशोर राम यांचा निर्णय. कोल्हापुरातील 5 गावांसह टिकपुर्ली फिडरचा वीज पुरवठा सुरळीत. महावितरण आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचं समन्वयानं काम. गडचिरोलीत पूरस्थिती नियंत्रणात. नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. कोल्हापुरात पालिका अधिकाऱ्यांची पूरग्रस्त भागात रात्रभर गस्त. तर 52 नागरिक निवारा केंद्र दाखल. तर पालिका आयुक्तांनी निवारा केंद्रांची पाहणी केली. कोल्हापुरातील नृसिंहवाडी आणि कुरुंदवाड पूरग्रस्त भागाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी. पूरस्थिती पाहता नागरिकांना स्थलांतर करण्याचं आवाहन. पनवेल मतदारसंघामध्ये 11,600 नागरिकांसह 2 वेळा मतदान. माजी आमदार बाळाराम पाटील यांचा दावा. भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. पावसामुळे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने बीए टेकची परीक्षा पुढे ढकलली आहे. 21 ऑगस्टचा पेपर 4 सप्टेंबरला, तर आजचा पेपर 8 सप्टेंबरला होणार. कोल्हापुरात 1 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी लोकशाही दिन सोहळ्याचं आयोजन. नागरिकांनी शासकीय तक्रारी स्वतः उपस्थित राहून सादर करण्याचं आवाहन. रोरो कार सेवा आरक्षणाची आज अंतिम मुदत. कोकण रेल्वेवरून देशातील पहिली रोरो कार 23 ऑगस्ट रोजी चालवण्यात येणार. परंतु 16 पेक्षा कमी वाहनं असल्यास सेवा रद्द होणार. नागपुरात खासगी बसेसवर सलग दुसऱ्या दिवशी कारवाई. 56 बसेसवर विविध कलमांतर्गत कारवाई. चालकांच्या मनमानीवर चाप बसावा म्हणून ही कारवाई. मुसळधार पावसात प्रवाशांची आर्थिक लूट करणाऱ्यांवर परिवहन विभागाची कारवाई. ॲप आधारित टॅक्सी ऑपरेटर्सवर कारवाई. अधिक भाडे आकारल्याबद्दल 36 जण दोषी. पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई संवर्गातील पदभरतीला मंजुरी. 15,631 रिक्त पद भरण्यास गृह विभागाची मंजुरी. छत्रपती संभाजीनगर पालिका निवडणुकीसाठी सुधारित प्रभाग रचना मंत्रालयात सादर. मंत्रालयाच्या मंजुरीकडे सर्वांचंच लक्ष. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणेकडून कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप. तर मराठवाड्यात 2 दिवसात 2,502 कुणबी प्रमाणपत्रांचं वितरण. नागपूर शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी एसआयटीला विशेष राज्याधिकार. पोलीस महानिरीक्षकांनी दिले राज्याधिकार. नागपूर पोलीस उपायुक्त नित्यानंद झा एसआयटी प्रमुख. नोकरदार महिलांच्या मुलांसाठी राज्यात पाळणा योजना. पहिल्या टप्प्यात 345 केंद्र सुरू होणार. मंत्री अदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना आता राबवली जाणार. अटल सेतूवरील टोलमधून इलेक्ट्रिक वाहनांना मिळणार सूट. महाराष्ट्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाकडून अधिक सूचना जारी.
छत्रपती संभाजीनगर विभागात एकूण 11 नवीन एमआयडीसी विकसित करणार उद्योग विभागाचा निर्णय। छत्रपती संभाजीनगरात 4 तर बीडमध्ये 6 एमआयडीसी प्रस्तावित। चंद्रपुरात पोभुर्णा येथे रानभाज्या महोत्सवाचं आयोजन। रानभाज्याचा औषधी गुणधर्म आणि पोषक तत्वांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन। रानभाज्यांचे 40 स्टॉल लावून रानभाज्यांचं प्रात्यक्षिक। पैठण येथील जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू। पाणी पाहण्यासाठी धरण परिसरात पर्यटकांची गर्दी। पर्यटकांमुळे व्यापाऱ्यांना लाभ। पीआय प्रेमा पाटील यांची पदोन्नती। अंमली विरोधी टास्क फोर्समध्ये पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती। पोलीस स्टेशनमध्ये मारहाणीच्या आरोप प्रकरणात त्या निर्दोष। मुंबईत सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड आणि सांताक्रूजमध्ये, तर मरीन ड्राईव्ह, विद्याविहार आणि मढ भागात सर्वात शुद्ध पाणी। पालिकेच्या वार्षिक पर्यावरण अहवालात माहिती। मिठी नदी गाळ घोटाळा प्रकरणी अटक शेरसिंग राठोडला। 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी बनावट बिल सादर करून 29 कोटींच्या फसवणुकीचा आरोप। राज्यातील 2090 न्यायालयांना अतिरिक्त सुरक्षा पुरवून कायमस्वरूपी तोडगा काढावा। गृह विभागानं 9 सप्टेंबरपर्यंत अहवाल सादर करा। औरंगाबाद खंडपीठाचे आदेश। बेकरीचं हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी मुदतवाढीचा उच्च न्यायालयाचा नकार। बेकरी मालकांना बेकरी हरित इंधनात रूपांतरित करण्यासाठी 6 महिन्यांची मुदत। छत्रपती संभाजीनगरात परीक्षा केंद्रात बेकायदेशीर प्रवेश करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश। दिवाणी सहन्यायाधीशांचे। हर्सुल पोलिसांना आदेश। बुलढाण्यात पोळा सण सार्वजनिक ठिकाणी साजरा न करण्याचे आदेश। लंपीच्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश। बांगलांच्या शेतकरी व्यंगचित्रकाराने मातीचे साकारले चित्र। पोळ्यानिमित्त मातीचे चित्र साकारत सरकारला प्रश्न। यवतमाळमध्ये आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक। डीजे, तमाशा, दारूमुक्त सण साजरे करण्याचे पोलीस अधीक्षकांचं आवाहन। कोल्हापुरात गणेश आगमन मिरवणूक रात्री 12 वाजता बंद होणार। पोलीस अधीक्षकांच्या गणेश मंडळांच्या बैठकीत सूचना। गडचिरोलीच्या बाजारात लाकडी नंदी बैल विक्रीसाठी दाखल। 1,500 पासून ते 25,000 रुपये किमतीचे नंदी बैल। नागपुरात तान्हा पोळ्याच्या पार्श्वभूमीवर भोसलेगालीन काळी पिवळी मारवत मिरवणूक निघणार। पोलीस आयुक्तांनी घेतला सुरक्षा व्यवस्थेचा आढावा। आज पिठोरी अमावस्या आणि उद्या शनी अमावस्या। शनी शिंगणापूर मंदिरातील चौथ्यावरून शनिदेवाला तेल अभिषेक दर्शन आज मध्यरात्रीपासून बंद। तर गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाचा हा निर्णय। आज बैलपोळा बैलांचा सन्मान करण्यासाठी राज्यातील शेतकरी हा सण साजरा करतात। या दिवशी बैलांची पूजा केली जाते। मुरलीधर मोहोळ यांच्या समवेत गणेश मंडळांची आज बैठक। विसर्जन मिरवणुकीच्या वादावर तोडगा काढण्यासाठी बैठक। सिल्लोडमध्ये गणेशोत्सवाची लगबग। गणेश मूर्तीच्या कामाला वेग। तर सिल्लोडमधील बाजारपेठा सजल्या। राज्यात 21 ते 25 ऑगस्ट दरम्यान मोदक महोत्सवाचे आयोजन। पालिकेनं अर्थसहाय्य केलेल्या महिला बचत गटांनी तयार केलेले मोदक उपलब्ध होणार। यंदाही मुंबईतील जीएसपी मंडळ सर्वात श्रीमंत गणपती स्थापन करणार। मंडळानं मंडपासाठी 474 कोटी 46 लाखांचा विक्रमी विमा कव्हर घेतला। उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये गणपती मिरवणुकीत डीजेला बंदी। पर्यावरणपूरक आणि ध्वनी प्रदूषण मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पोलिसांच्या गणेश मंडळांना सूचना। गणेशोत्सव काळातील पुणे मेट्रोचे वेळापत्रक जाहीर। प्रवाशांना अधिक वेळ उपलब्ध होणार। मेट्रो 30 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरपर्यंत पहाटे 6 ते मध्यरात्री वाजे मेट्रो सेवा राहणार। गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेवर 2 विशेष गाड्या। प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाचा निर्णय। रत्नागिरीत श्रावण महोत्सव, कोकणी लोककला, नृत्य आणि मंगळागौर स्पर्धेचं आयोजन। स्पर्धेत 24 ग्रुपचा सहभाग। नाशिकच्या बांगलांमध्ये अख्खं गाव बसलं आमरण उपोषणाला। खंबारी, तळवाडे, भामरे या कालव्याच्या काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी आंदोलन। जलसिंचनाचा प्रश्न
जय जवान जय जवान. धाराशिवमध्ये मंत्री रामदास आठवले यांचा ताफा मराठा आंदोलकांनी अडवला. मनोज जरांगेंना मुंबईत येण्याची वेळ येऊ देऊ नका, त्यापूर्वीच आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणीचं निवेदन. आम्ही हुकुमशाही विरोधात लढण्याची ठाम भूमिका घेतली. आम्हाला आलेल्या फोनकडे आम्ही शिष्टाचार म्हणून पाहतो. रेड्डींना ठाकरेंच्या शिवसेनेचा ठाम पाठिंबा, राऊतांनी केलं स्पष्ट. आगामी निवडणुकांसाठी भाजपचा मराठी मतांवर डोळा. गणेशोत्सवाच्या निमित्तानं भाजप मराठी मतांची मोठ बांधणार. मुंबईतल्या सार्वजनिक मंडळांना भाजप साथ घालणार. वोट चोरीवरून भाजपचा काँग्रेसवर पलटवार. भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष अतुल भोसले पृथ्वीराज चव्हाणांविरुद्ध पुरावे सादर करणार. उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या शहर कार्यालयाला भेट देणार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे पालिकेच्या कामाचा आढावा घेतलाय. गणेशोत्सव काळात मेट्रोच्या वेळेत बदल करण्यात आलाय. लोकलच्या संख्येत वाढ करणार अजित पवारांची माहिती. कार्यकर्ता अजित पवारांना लव्ह यू म्हणाला, त्यावर अजित पवारांचं आय लव्ह यू टू म्हणून प्रत्युत्तर. वर्ध्यात नेते कोठारी यांच्या घरासमोरील हा प्रकार. पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान. सरकारनं कर्जमाफीचं आश्वासन न पाळल्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी. कर्जमाफीचा निर्णय घेण्यासाठी सरकारला सद्बुद्धी सुचो, माकपचे सचिव अजित नवलेंचं वक्तव्य. मंत्री नितेश राणेंची कणकवलीच्या बाजारपेठेत मटका सेंटरवर धाड. जिल्ह्यात अवैध धंदे चालू देणार नाही. नितेश राणेंनी पोलिसांना खडसावलं. 11 जण ताब्यात, तर 3 लाखांची रोकड जप्त. अमित शहा यांनी महाराष्ट्र, आसाम, दिल्लीतल्या त्यांच्या सरकारात असलेल्या गुन्हेगारांचे राजीनामे घ्यावे, मगच इतरांना नैतिकता शिकवावी. सामनातून अमित शहांवर खोचक टीका. सांगलीच्या कृष्णा नदीची पाणी पातळी ओसरू लागली. 43 फूट इंच इतकी पातळी. तर महापुराचे संकट तूर्तास टळले, तर कृष्णा काठाला दिलासा. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरलाय. पंचगंगेच्या पाणी पातळीत घट झाली, तर पाण्याखाली गेलेले मार्ग देखील आता खुले झालेत. अक्कलकोट दक्षिण सोलापूर तालुक्यात भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ. सर्व बंधारे पाण्याखाली. तर उजनी धरणातून भीमा नदी पात्रात 1.5 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग. पंढरपुरातील चंद्रभागा नदी धोका पातळीवर. उजनी आणि वीर धरणातून नदीपात्रात विसर्गित. पंढरपूर विजापूर मार्गावरील वाहतूक बंद. 127 कुटुंबातील 455 सदस्यांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर. नाशिकमध्ये गोदावरी नदीची पाणी पातळी पूर्वपदावर. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी. तुटुरड्या मारुतीच्या पायाजवळ पाणी. वाशिममध्ये अडाण नदीला महापूर. शेलू बाजार परिसरात अनेक गावांमध्ये 3 दिवसांपासून वीज पुरवठा खंडित. तर तातडीनं वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी. पुण्यातील नीरा देवघर धरण 98.50% भरलं. पाणलोट क्षेत्रात पावसाची तीव्रता वाढल्याने पाणी पातळीत सतत वाढ. नीरा नदीपात्रामध्ये 2353 क्युसेक विसर्ग सुरू. पुण्यातील भोर ते शिंदेवाडी या मुख्य रस्त्यावर पाणी साचण्यास सुरुवात. अर्धवट कामामुळे रस्त्याची दुरावस्था. वाहन चालकांना जीव धोक्यात घालून मार्ग काढतात प्रवास. नाशिकचा सोमेश्वर धबधबा पुन्हा फेसाळला. गोदावरी नदीत गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग. या धबधब्याची ड्रोनने टिपलेली विहंगम दृश्य. वाशिममधील पिंपरी सरहद्द गाव 6 वेळा पुराच्या विळख्यात. मात्र या गावात कृषी मंत्री गेलेच नाही. तहसीलदारांनी अधिकृत पत्र देऊनही कृषी मंत्री न आल्याने नाराजी. पुणे शहर आणि धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी. मुठा नदीत आता 12,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात 27 विधेयक मंजूर. अधिवेशनात ऑपरेशन सिंधूरवरील चर्चा वगळता फारसे कामकाज झालं नाही. ऑनलाईन गेमिंगवर नियंत्रण आणणाऱ्या विधेयकास मंजुरी. ऑनलाईन गेमिंग विधेयकास संसदेत मंजुरी. ऑनलाईन गेमच्या माध्यमातून चालणारे पैशांचे व्यवहार आता थांबवणार. ऑनलाईन गेमिंग विधेयक मुलांचं भविष्य सुरक्षित करणारं आणि तरुणाईला योग्य दिशा देणारं. भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केंद्र सरकारचे मानले आभार.
ड्रीम11 वरून युजर्सची शिल्लक रक्कम सुरक्षित ड्रीम11 ॲपमधून रक्कम काढू शकता. ऑनलाईन गेमिंग विधेयक मंजूर होताच कंपनीचं स्पष्टीकरण. जीएसटी बाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय. 12 आणि 28% जीएसटीचा स्लॅब होणार रद्द. 5 आणि 18% हे दोनच जीएसटी स्लॅब कायम राहणार. प्रस्तावाला मंत्रिगटाची मंजुरी. देशातील आयटी क्षेत्र धोक्यात. 80,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं तर नवीन भरतीही मंदावली आहे. भूराजकीय दबाव आणि एआयमुळे भरती गंभीर.